आंतरवाली सराटीमधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर निघाल्याचं पाहायला मिळते आणि त्यासाठी त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने मराठा समाज सुद्धा त्यांच्या सोबत निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर याविषयीची काही नियोजन झालेलं नव्हतं, पण एक पत्रकार परिषद मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आणि त्यानंतर त्यांनी जोरदार हल्ला सरकारवर चढवल्याचं पाहायला मिळते। हल्लाबोल त्यांनी केला आणि थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी केले आहेत। तर मला मारण्याचा कट रचला जातोय असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलं आणि त्यानंतर चलो मुंबईचा नारा, चलो सागर बंगला असा नारा त्यांनी दिला आहे। मागील अनेक दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे। तिसऱ्यांदा ते मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी चलो सागर बंगलाचा नारा दिल्याचं पाहायला मिळते। त्यांना चालता येत नाहीये तरी सुद्धा ते आता सागर बंगला जो मुंबईमध्ये आहे त्या दिशेने चालत निघाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सुद्धा या ठिकाणी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता ते चालत येणार, गाडीमधून येणार, कधी पोहोचणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर सगळं देवेंद्र फडणवीस करतायत असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। माझा एन्काउंटर करण्याचा फडणवीसांचा विचार आहे। सागर बंगल्यावर पायी येतो, मला मारून दाखवा असं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलं आहे। तर मराठा आंदोलनादरम्यान पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांनी सरळ फडणवीस यांच्यावर हल्ला चढवलाय। देवेंद्र फडणवीस कोणाला मोठे होऊ देत नाही, पक्षातील अनेक लोकांना त्यांनी संपवलंय। महादेव जानकर यांनाही त्यांनी मोठं होऊ दिलं नाही, त्यांच्या बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर खुमखुमी असेल तर फडणवीसांनी समोर यावं, कोणाच्या आडून हल्ले करू नये असा घणाघात सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। आणि त्याचबरोबर 5 महिने झाली तरी फडणवीस गुन्हे मागे घेत नाहीत। तुम्हाला बळी पाहिजे तर मी माझा बळी देण्यास तयार आहे, मी सागर बंगल्यावर येण्यास तयार आहे असं म्हणत जरांगे पाटील हे थेट सागर बंगल्याकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। आणि त्यानंतरची आंतरवाली सराटीमधली ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर या ठिकाणी सर्वजण जरांगे पाटलांना बारा घालताना सुद्धा पाहायला मिळतात। दरम्यान काही मागील बऱ्याच दिवसांपासून जरांगे पाटील यांनी अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाहीये, सलाईनवर ते जगतायत आणि अशातच ते आता पायी चालत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना चालताही येणार नाही असा अंदाज कोणीही बांधू शकेल। तरी सुद्धा त्याच अवस्थेमध्ये जरांगे पाटील हे आपल्याला निघाल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।